असो, शपथविधी असो की विलिनीकरण असो, या दोन्ही गोष्टींना मी म्हणतो अद्याप अजित पवारांची राख शांत झाली नाही. 3 दिवसाचा राजकीय दुखवटा या ठिकाणी सांगितला होता, त्याचा नेमका तिसरा दिवस होता. राजकीय दुखवटा होता तेव्हा कोणतेच राजकीय हालचालींना वेग येणार नव्हता, पण एकीकडे ते असताना इकडे राजकीय हालचाली करायच्या आणि अजित पवारांच्या पक्षांचे काही लोक त्या ठिकाणी मुंबईला बैठकींसाठी गेले. तर हा सगळा विलिनीकरण असो किंवा सत्ता स्थापन असो, या सगळ्या गोष्टींना मला असं वाटते की एक वेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राख शांत होऊ द्यायला पाहिजे होती. जो लोकांचं दुःख आहे ते कमी होऊ द्यायला पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांच्या जाण्यावरती शोक व्यक्त करावा की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, त्याच्यावर शुभेच्छा द्याव. अशा प्रकारची कॉम्प्लिकेशन आणि कॉन्ट्रोवर्सी यावेळेस दिसते. एवढी काही घाईची गरज नव्हती, आवश्यकता नव्हती, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि देशाने हळहळ व्यक्त केली. अशा वेळेस कुटुंबाच्या लोकांनी इतकी घाई या ठिकाणी राजकारणाची करावी असं योग्य वाटत नाही.